नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज रस्त्यावरती होणारे अपघात केवळ वेगामुळे घडत नाहीत, तर ते स्टेटस, सोशल मीडियाची हौस आणि पालकांच्या दुर्लक्षपणामुळे घडतात. दररोज बातम्यामध्ये आपण वाचतो की शाळा किंवा महाविद्यालयातील एखादा अल्पवयीन मूल दुचाकी किंवा चारचाकीवरती स्टंट करताना अपघातात मृत्युमुखी पडले. पण खरा प्रश्न असा आहे की हा अपघात रस्त्यावरती झालाय की त्याची सुरुवात घरातच झाली होती. वयाच्या आधी वाहन देणं, लहान मुलांना काही होणार नाही आणि माझ्या मुलाला काही होणार नाही असा गैरसमज करून घेणं, मुलाच्या सोशल मीडिया सवयीकडे दुर्लक्ष करणं, शिस्तीऐवजी अति मोकळीक देणं आणि कायद्याची भीतीच न राहणं, या मागच्या गोष्टीमुळे पालक न कळत मोठी चूक करत असतात. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणं म्हणजे केवळ चाबी देणं नाही, तर त्यांच्या आणि इतरांच्या जीवाला धोका देणं आहे. अपघात कधी वय, हुशारी, घर पाहून होत नाही, तो क्षणात होतो आणि आयुष्यभराचा शोक मागे ठेवून जातो. सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या स्टंट्स रील मुलांना आकर्षित करीत असतात, पण त्यामागचा धोका अनेक पालकांना दिसत नाही. स्वातंत्र्य देताना जबाबदारी शिकवली नाही तर ते स्वातंत्र्य अपघाताचं आमंत्रण ठरू शकतं. आज वेळ आहे की पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद साधावा. वाहनांची चाबी त्यांच्या हातात देण्याआधी कायद्याची आणि सुरक्षतेची जाणीव करून द्यावी. कारण अपघाताच्या ठिकाणी रडणारे हात फक्त त्या मुलाचे नसतात, तर त्या पालकांचेही असतात. आज जर आपण वेळीच जागे झालो नाही तर उद्या पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. यालाच अनुसरून महासागर डिजिटलच्या माध्यमातून बोलावं तर लागेलच या कार्यक्रमात आजचा विषय आहे स्टंट की स्टेटस आणि पालकाची चूक कुठे. नमस्कार. आपल्या सर्वांचं महासागरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. खरं तर आजचा कार्यक्रमाचा विषय आपणा सगळ्याच कळला आहे. प्रथम आपण आपल्या पाहुण्यांचा परिचय करून घेऊयात. आमच्यासोबत जॉईन झाले आहेत श्री प्रवीण दीक्षित सर, जे 1977च्या तुकडीचे निवृत्त IPS अधिकारी आहेत. त्याचबरोबर 2015 ते 2016 या काळात राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी उत्तम काम केले. सर, तुमचं आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. यांच्याच नंतर आमच्यासोबत जॉईन झाले आहेत या ठिकाणी प्रशांत बुक्कावर सर, जे प्राचार्य आहेत MNR स्कूल कामोठेचे. सर, तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर आमच्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार तथा मुख्य समूह संपादक दैनिक महासागरचे संदीप काळे सर. सर, तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर आपल्यासोबत जॉईन आहेत विजया कदम, ज्या स्त्री शक्ती फाउंडेशन तथा पोलीस मित्र नवी मुंबई येथून ते जॉईन झाले आहेत. मॅडम, तुमचंही कार्यक्रमात स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आशिष तिवारी सर, जे पुण्यावरून वरिष्ठ पत्रकार म्हणून जॉईन झाले आहेत. सर, नमस्कार. या कार्यक्रमात थोड्याच वेळामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सर जॉईन होणार आहेत. सध्या त्या ठिकाणी काही एका कॉन्फरन्समध्ये असल्यामुळे ते थोड्या वेळामध्ये जॉईन करतील. आपल्या सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. प्रथम मी येतो प्रवीण दीक्षित सर तुमच्याकडे. खरं तर तुम्ही खूप मोठा काळ ह्या खात्यामध्ये पाहिला, त्याचबरोबर महाराष्ट्राचे महासंचालक म्हणून देखील तुम्ही काम पाहिलं. आजचा काळ जो आहे म्हणजे एक काळ होता जेव्हा शाळेमध्ये जाण्यासाठी अक्षरशः पायी जावं लागायचं, सायकल देखील नसायची, आणि आताचा काळ जो आहे यातला जो बदल आहे आणि यामुळे वाढणाऱ्या अपघाताचं प्रमाण आहे, काय सांगाल सर? खरं आहे की आता पूर्वीचा काळ कसा होता त्याची आपण फार आठवण काढून उपयोग नाहीये. आपल्याला जो आजचा काळ आहे त्याला तोंड द्यायला आपण सिद्ध व्हायला पाहिजे आणि त्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकू. आता याच्यात कसं आहे, 2-3 मुद्दे आहेत. एक तर आहे कायदेशीर बाब आहे. दुसरं आहे की हा मुद्दा आहे तरुणाईशी जोडलेला, त्यामुळे तो अत्यंत संवेदनाशील पद्धतीने हाताळणं आवश्यक आहे. तिसरं आहे की याच्यामध्ये सामाजिक जी काही सध्या एक स्टेटस म्हणा किंवा स्पर्धा म्हणा जी आहे त्याचा एक मुद्दा आहे. आता यातल्या एकेका मुद्द्याकडे जर आपण पाहिलं तर कायदा असं म्हणतो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक 18 वय हे दिलेलं आहे. त्या वयाच्या आतमध्ये आपण वाहन चालवू नये अशी कायद्याची अपेक्षा आहे आणि ते जर कोणी कायदा मोडत असेल तर त्याच्यावरती कायद्याप्रमाणे कारवाई करावी. त्याच्यासाठी आपल्याकडे एन्फोर्सिंग एजन्सीज आहेत, RTO आहे, पोलीस आहेत आणि बाकी काही आहेत. आता प्रत्येक या मुलावरती जर आपण कायदेशीर कारवाई करायचं म्हटलं तर ते या तरुणाईला नक्कीच त्याच्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने धोकादायक आहे आणि त्या धोक्यापेक्षा सुद्धा
तो जे काही हे प्रकार करत असेल तर ते कितपत तो जबाबदारीने करतोय किंवा किंवा जे काही त्याला स्टेटस म्हणून किंवा काय म्हणून जे काही करत असेल तर त्यामुळे होणारे जे काही बेदरकारपणे गाडी चालवून त्याला स्वतःला किंवा इतरांना तो जे नुकसान करणार आहे हाही त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे कसं आहे की एकतर स्टंट म्हणून करणं किंवा त्याचा सायलेन्सर असतो तो काढून मोठ्यांदा आवाज करत जाणं किंवा हेल्मेट न वापरणं, रॉंग साईडनी जाणं किंवा मुद्दाम एखाद्या मोबाईलवरती बोलताना आपण चाललोय, हात सोडून चाललोय, त्याची रील्स बनवणं. ह्या सगळ्याच गोष्टी ह्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. आता असं आहे की ह्या प्रत्येक मुलाच्या पाठीमागे आपल्याला पोलीस लावणं काही शक्य नाही. तरी देखील मी एन्फोर्सिंग एजन्सीच्या दृष्टीने असं सुचवीन की जी काही अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी साधारणतः मुलं मुद्दाम हे अशा प्रकारचे स्टंट्स करतात किंवा कारवाया करतात, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याकडे विजयाताई बरोबर आहेत. तर अशा पोलीस मित्रांना बरोबर घेऊन जर युनिफॉर्ममधल्या पोलिसांनी त्या ठिकाणी वेळोवेळी चेकिंग केलं किंवा पोलीस मित्रांनी जर पोलिसांना कळवलं की कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेला साधारणतः ही मुलं अशा प्रकारे स्टंट्स करतात, तर त्या ठिकाणी पोलीस मित्र आणि पोलीस RTO यांनी जर एकत्रितपणे जर कारवाई केली तर त्याच्याप्रमाणे थोडासा फरक पडेल. मी त्याला असं सुचवीन की ही जी मुलं आहेत ती बऱ्याच वेळेला त्यांना हे थोडेसे बेभान असतात. काय आपण करतोय त्याचे परिणाम काय होतील त्याचं त्यांच्या लक्षात येतं असं नाही. पहिल्यांदा त्यांना सांगावं पकडल्यानंतर की तुम्ही मुलांना हे करताय ते बरोबर नाही आहे आणि त्या ठिकाणी त्या वाटत जी काय दुचाकी असेल किंवा काय असेल त्याची हवा काढावी आणि त्या मुलांना एक वॉर्निंग द्यावी. दुसऱ्यांदा सापडली तर परत दुसऱ्यांदा सुद्धा वॉर्निंग द्यावी. मी तर म्हणेन की तिसऱ्यांदा सुद्धा सापडली तर तिसऱ्यांदा वॉर्निंग द्यावी आणि 3 वेळा वॉर्निंग देऊन देखील जर त्या मुलांनी काही गैरप्रकार चालूच ठेवला असेल तर मग त्याच्यावरती जी काही गुन्हा दाखल करणे किंवा जी काही फौजदारी कारवाई असते तर तशा प्रकारची कारवाई करावी की ज्या योगे आपण दिसला मुलगा की लगेच त्याच्यावरती गंभीर कायदेशीर कारवाई करतोय, त्याचं करिअर खराब करतोय असं वाटणार नाही. आणि त्याचबरोबर आता मुद्दा मांडलात की हा पालकांचा आहे. तर आज परिस्थिती अशी आहे की याच्यात कायदा असं म्हणतो की याला पालकांना जबाबदार धरावं आणि पालकांच्यावरती कारवाई करावी. तर ज्या वेळेला हे असे ॲक्सिडेंट्स होतात त्यावेळेला त्या पालकांवरती कारवाई करावी म्हणून मागणी होते. परंतु आज मुलं अशा परिस्थितीत आहेत की ती पालकांचं ऐकायलाच तयार नाही आहेत. तर त्याचा दोष कोणाचा, मुलांचा दोष आहे का पालकांचा दोष आहे का काय, तो एक वेगळा मुद्दा आहे. ते समाजशास्त्र आणि त्यातले तज्ज्ञ ते आपल्याला त्याच्याबद्दलचं जास्ती मार्गदर्शन करतील. परंतु ही समस्या नक्कीच आहे, कारण दुसरा मुलगा करतोय मग मी का नको? ही जी एक त्या मुलांच्यामध्ये भावना असते किंवा मुलं असतील तर मुलींच्यावरती एक छाप पाडण्यासाठी म्हणून मी करतो. या वेगवेगळे त्याच्यात काही अँगल्स आहेत आणि त्यामधून ही मुलं ह्या अशा प्रकारची कारवाई करायला पुढे येतात. तर त्यासाठी जास्ती करून शिक्षकांनीही मी म्हणेन की आपल्या कॉलेजेसमध्ये किंवा हायर एज्युकेशनचे काही जे कॉलेजेस किंवा शाळा असतील तर त्या ठिकाणी खात्री करायला पाहिजे की वारंवार ज्या काही अशा अपघातामुळे होणाऱ्या क्लिप्स असतात किंवा त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीचं झालेलं नुकसान असतं, तर अशा लोकांचे व्हिडिओज तयार करावेत. काही जर आपल्याकडे CCTV असतो त्याच्यामधून आपल्याला दिसत राहतं, तर त्याचे जे काही फुटेज असेल त्या फुटेजच्या क्लिपिंग्स ह्या जर ट्रॅफिक पोलीसच्या मदतीने आपण तयार केल्या आणि त्या जर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, मुलांचं नुकसान आहेच आहे, त्यांच्या पालकांचंही नुकसान आहे, समाजाचंही नुकसान आहे. ह्या जर व्हिडिओ क्लिपिंग्स आपण वारंवार दाखवल्या, एवढ्या म्हणजे मी तसं म्हणेन की शाळा कॉलेजेसपर्यंत मर्यादित न राहता अगदी जसं रस्त्याच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी काही आपल्याला जाहिराती वगैरे असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ट्रॅफिक पोलिसांना त्यांची मदत घेऊन जर अशा प्रकारे व्हिडिओज दाखवायची वारंवार सोय केली तर त्याच्यामुळे थोडासा परिणाम होऊ शकेल आणि एक समाजामध्ये त्याच्याबद्दलचं प्रबोधन वाढवणं
ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. मग त्याच्यामध्ये मीडिया आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आपण जर स्वतः एक उत्कृष्ट उपक्रम करताय, त्यासाठी मी आपलं आणखीन संपादकांचं अभिनंदन करतो, की अशा प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित करण्यात यावेत. त्यात मुलांचाही सहभाग घ्यावा. केवळ फक्त आपलाच असं नव्हे. मुलांना काय वाटतंय तेही त्यांना सांगू देत. म्हणजे त्यांचाही त्याच्यात सहभाग येईल आणि त्यातून जनजागरण जास्तीत जास्ती आपण करायचा प्रयत्न करावा. ही जी समस्या आहे त्याला केवळ रागवून किंवा मी म्हणलो त्याप्रमाणे कायदे काय होतं बऱ्याच वेळा आपण जरी कारवाई करायचं म्हटलं तरी आता आपल्याला आपण काही महत्त्वाचे जर इन्सिडेंट्स रिकॉल केले तर जसं आता पुण्याला तो पोर्शे गाडी चालवणारा मुलगा होता किंवा 2 दिवसापूर्वी गुडगावला अशाच प्रकारे किंवा लखनौला कानपूरला तिथे पण एका टोबॅकोचा मालक आहे त्याचा असाच इन्सिडेंट आहे. ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेला काय होतं की मी मध्येच थांबवतो सर न्यायाधीश आपल्याला. आहेत. तर मी मध्येच आपल्याला थांबवतो सर. सर आत्ता परिस्थिती अशी आहे, मला तुमची खूप आठवण येते सर. आज महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की सगळीकडे प्रचंड रामराज्य सुरू आहे, पण तुमच्या कामाची स्टाईल मी सुरुवातीपासून पाहिली सर. फार त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस होतात त्यावेळेस सगळं सुतासारखं व्यवस्थिशीर होतं. म्हणजे आपण वेगवेगळ्या देशाचं सगळं जर आतापर्यंत कायदे काढून पाहिले सर, तर कायदे इतके स्ट्रिक्ट आहेत आणि इतक्या छान पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी होते. म्हणजे मान्य आहे सर, पोलीस सगळं करू शकत नाहीत, पण पोलिसांशिवाय सगळ्या गोष्टी होत नाहीत सर, हे तेवढंच खरंच आहे. आजही महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये पोरगा थांबलेला असतो, तो कोणत्या बाईकवर असतो, तो कोणत्या मुलीसाठी थांबलेला असतो, हे सगळं पोलिसांना माहिती असते. कुठं पावती फाडायची, कुठं कोणाला सोडून द्यायचं, हे सगळं पोलिसांना सगळं पद्धतशीरपणे माहिती आहे सर. कायद्याचं राज्य आल्याशिवाय या घटनेला आळा बसू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आपण पालकांना दोष देतो सर, आपण आणि हे सगळे शहरात म्हणजे मी आता आकडेवारी ज्यावेळेस स्वप्नीलनं सांगितलं की आपला हा शो आहे, मी आकडेवारी ज्यावेळेस सर काढत होतो दीक्षित सर, तर तुम्हाला धक्का बसेल सर की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या प्रकारचे गुन्हे 20% वाढतात आणि हे गुन्हे होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाकडनं सर FIR दाखल केल्याच्या पलीकडे काहीही कारवाई होत नाही. हे ठामपणे सांगायला अतिशय दुःख वाटतं. म्हणजे या भाजपाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, पोलिसांवर कामाचा इतका ताण आहे, विशेषतः निवडणुका आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगले उपक्रम राबवायला कोणत्याही पोलिसांकडे वेळ नाही, कोणालाही वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. आणि सर अधिकारी, त्याची लेवल, त्याचं कामाची पद्धती आणि जनसामान्यांचं हित याचं सर काही देणे घेणं नाहीये. मी वारंवार आज सकाळपासून मला तुमचा चेहरा आठवत होता, तुम्ही आज समोर माझ्या बसलेले आहात. तुम्हाला मी सांगतो सर, आज पोलिसांवर असणारा ताण, एकूण कामाची कार्यपद्धती आणि सगळं सामाजिकरण याचं काही देणं घेणं नाही सर. जोपर्यंत पोलीस या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. त्यात मी एवढंच सांगेन की जर तुम्हाला मी असं म्हणणं बरोबर नाही, पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर मी महासंचालक असताना जर परिणामकारक कारवाई होती असं आपल्याला वाटत असेल, त्याचं खरं कारण हे पोलीस नव्हते, तर आमचे 5 लाख हे पोलीस मित्र होते. बरोबर सर, बरोबर. आणि हे जे 5 लाख पोलीस मित्र होते, हे आज प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, जर महाराष्ट्रामध्ये 1000 पोलीस स्टेशन्स असतील तर थोडीशी वाढली असतील, तर त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व वयाच्या स्त्रिया, पुरुष सगळे अत्यंत म्हणजे हिरिरीने पुढे येऊन त्या सर्व कामामध्ये भाग घेत होते. आणि तीच जी सिस्टीम आहे, मी तर असं म्हणेन की आपल्यातर्फे आपण शासनाकडे ही मागणी करायला पाहिजे की ही जी पोलीस मित्र ही जी पद्धत आहे, ही तुम्ही कायदेशीर बनवा. जर आपण मागणी लावून धरली आणि त्याला भाजपाचे पदाधिकारी कंपल्सरी घ्या अशी आट येऊ शकते सर. नाही, त्याचा काय प्रश्न नाही होत. काय कुठलाही भाजपचं येऊ देत, काँग्रेसचं येऊ देत, आणखीन कुठलंही येऊ, आपल्याला काय सगळ्यांचं स्वागतच आहे त्याच्यामध्ये. आम्ही तर म्हणतो की आम्हाला कुठलाही पक्ष असो, धर्म असो, वय असो, स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांचं स्वागत आहे. त्याला संघ आणि भाजपा लावलं जातं आणि त्या माध्यमातून सगळं राबवा असा हुकूम काढला जातो सर. मग कशा हरकत नाही. ते मला म्हणायचं काय, त्यांना करायचं असेल तर काम करू देत ना, स्वागतच आहे. मग ते काय असं शेवटी धमतील आणि म्हणतील की बाकीच्यांना पण बोलवा. त्यामुळे आपण त्याच्यासाठी मागे पडायचं कारण नाही. मला असं वाटतं की मीडियाने याच्यावरती प्रेशर वाढवायला पाहिजे आणि पोलीस मित्रांना तुम्ही पोलिसांच्या बरोबर असोसिएट करा. ही जर आपण मागणी लावून धरली तर काय आहे, शेवटी तुम्ही म्हणला त्याप्रमाणे पोलिसांच्यावरती अनेक गोष्टींचा दबाव आहे आणि त्यात काय करायचं काय नाही करायचं ह्याचं जर स्वातंत्र्य त्यांना दिलं तर ते म्हणतील की हा सगळ्यात आमच्या दृष्टीने कमीत कमी महत्त्वाचा मुद्दा आहे.
आमच्या दृष्टीने VIP महत्त्वाचं आहे, आमच्या दृष्टीने निवडणूक महत्त्वाची आहे, जे काय असेल ते त्यांचं महत्त्वाचंच असतं. परंतु ज्यावेळेला तिथली जनता पुढे येते आणि ती सांगते की आम्हाला सगळ्यात जास्त असं विजयाताई आहेत, त्यांना असं वाटतं की नाही, माझ्या इथे ही मुलं रोज अशा प्रकारचे स्टंट्स करतात, मला त्याचा त्रास होतोय. ही मुलं इथे मोठमोठ्यांदा रात्री अपरात्री गाडी चालवतात आणि न्यूसन्स तयार करतात, त्याच्यामध्ये लोक मरतायत. हा जो प्रकार आहे, हे जी लोकांना जो त्रास होतोय, तो त्रास जेव्हा लोक मोकळेपणाने पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतील आणि त्याच्यातून मार्ग काढतील. कारण काय की शेवटी पोलीस आपण वेगळे न समजता पोलीस आणि जनता यांनी एकत्र येऊन, ते पोलीस मित्रांच्या माध्यमातून आहेत, हे जेव्हा आपण एकत्र येऊन काम करू तेव्हाच ह्या सामाजिक समस्येवरती थोडासा आपण परिणाम करू शकू. म्हणजे पूर्ण होईल असं मला म्हणायचं नाही, पण जर कुठे त्याला आपण त्याला राजकीय रंग न देता मी असं म्हणेन की सगळ्यांनी मागणी करावी की आम्हाला पोलीस मित्र पाहिजेत. आज या पोलीस मित्राच्या या विषयावरच आम्ही तुमच्याकडे येतोय. खरं बघायला गेलं तर आजचा विषय घेण्यामागचा उद्देशच एक आहे की विजया कदम ज्या आहेत स्त्री शक्ती फाउंडेशनच्या तथा पोलीस मित्र आहेत, त्यांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली. नवी मुंबईमध्ये एका शाळेसमोर एक अपघात झाला आणि त्यामध्ये एका मुलीचा तिला अतिशय इजा झाली आणि तिथूनच ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस जागृत झाले आणि ते कारवाई करायला सुरुवात केली. अशीच कारवाई महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे. विजया मॅडम, नक्की प्रकार काय झाला होता आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याला हे केलंय? नमस्कार. सर्वप्रथम मी महासागर न्यूजचे आभार मानते की अशा संवेदनशील विषयाला आपण एक दुजोरा देत आहात आणि तो आपण ह्याच्यामध्ये आणला आहे, पडद्यावरती आणला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि आज खरोखर मला अभिमान वाटतो आज की प्रवीण दीक्षित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला पोलीस मित्र थेट विषयावर बोला, थेट कार्यरत विषयावर झालो. बोला. हा, विषयावरतीच बोलते सर, की पोलीस मित्र म्हणून काम करत असताना आज ज्या वेळेला जी घटना घडलेली आहे, आपल्या शाळेसमोर एका विद्यार्थिनीचा ऍक्सिडेंट घडला, पण तिथे एक सुजाण नागरिक आणि जागरूक नागरिक आणि पोलीस मित्र अशा तिन्ही भूमिका बजावत असताना मी या विषयावरती लक्ष घातलं. कारण आज ती मुलगी जीवन मरणाच्या दारात असताना, आज प्रत्येकाचं एक जबाबदारी असताना मी ही भूमिका मांडली. त्या काळामध्ये मला नवी मुंबई पोलीस मिलिंद भारंबे साहेब म्हणाल, आपले DCP काकडे साहेब, इथले स्थानिक ट्रॅफिक पोलीस जे सिनियर आहेत API सिनियर PI अजय भोसले साहेब, या सर्वांनी मला ज्या ज्या प्रशासनाशी ज्या ज्या गोष्टी निगडीत येत होत्या त्या त्या काळामध्ये त्यांनी मदत दिलेली आहे. ऍक्च्युली तुम्ही मगाशी विषय बोललात सर, ज्येष्ठ पत्रकार, त्यावेळेला की जो विषय काढलेला आहे, विषय तसा पाहायला गेला तर आत्ताचं स्टेटस आणि स्टंट आणि पालकांची भूमिका, याबद्दल मला एक भूमिका अशी मांडावीशी वाटते की जी घटना घडलेली त्या घटनेवर आधारित मी त्या विषयाला उचललेला आणि माझाही तोच प्रयत्न होता की या गोष्टीवरती प्रत्येक ठिकाणी विचार केला जावा. मी असे काही विषय घेतलेले आहेत की शाळेमधले विद्यार्थी आणि पालकांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करायला हवा की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलांच्या हातामध्ये तुमचं वाहन देता त्यावेळेला त्यांना त्या वाहनांचे नियम, त्याचे कायदे, ह्याही गोष्टी नक्कीच सांगायला हव्यात. तेव्हा कुठे या गोष्टी त्यांना माहिती पडतील. आज ज्यावेळेला अल्पवयीन मुलं, आज 8वी 7वी 5वी या वर्गातले सुद्धा मुलं शाळेच्या तुम्ही बाहेर जर बघितलं तर खरोखर आम्ही त्या दिवशी सिनियर PI अजय भोसले साहेबांनी ज्यावेळेला कारवाई केली, आम्ही स्वतः त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी होतो, त्यावेळेला बघितलेलं की शाळेच्या बाहेर सर की खूप काही अशा स्कूटी असतात, खूप काही गाड्या आहेत की ती मुलं घेऊन येतात. मग इथे देतात कोण? पालक देतात. मग म्हणून आपण बोलतो की पालक चुकतात कुठे. त्यांनीही कायद्याचा आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्या विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे, आपल्या पाल्यांना सांगायला पाहिजे. त्यावेळेला कुठेतरी हा बदल होऊ शकतो एवढं मला नक्की वाटतं. अगदी अगदी मॅडम, तुमचं झालंय. ऍक्च्युली मी सांगतो की हा मुद्दा जवळपास तुम्ही 50 कोटी म्हणजे पोलिसांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना पकडलं होतं. खरं बघायला गेलं तर आपल्यासोबत प्रशांत बुक्कावार सर जे आहेत, शिक्षक आहेत MRR स्कूलचे. सर, प्राचार्य, तुम्ही एक सांगा की ह्या ज्या विद्यार्थ्यांकडे येणाऱ्या बाईक आहेत त्यांच्यावरती शिक्षक नियंत्रण करू शकत नाहीत का? कारण कमी वयामध्ये, वय भरलेलं नसताना जर विद्यार्थ्यांना बाईक दिल्या जात असतील तर त्याच्यावरती शाळेतर्फे काही कारवाई होते का? सर नमस्कार, महासागर न्यूजला मी प्रशांत बुक्कावार. सर, असं आहे की जे विद्यार्थी जे गाड्या घेऊन येतात शाळेच्या बाहेरच्या साईडला ते पार्क करतात. जसं आम्ही पोलीस यंत्रणेला कळल्यानंतर त्यांनी नो पार्किंगचे बोर्ड लावल्यानंतरही पण विद्यार्थी लावतात, पण त्याच्यावर ट्रॅफिक पोलीस कडून त्याच्यावर कारवाई केली जातात. तर बोर्ड आहे तर त्या परिसरात जर गाड्या असतील तर
तर त्याला एक दोनदा हवा, जसं सरांनी दीक्षित सरांनी सांगितलं की एक दोनदा वॉर्निंग प्रमाणे हवा सोडली पाहिजे किंवा त्यांना एक दोनदा गाड्या उचलल्या पाहिजे. जर ते करून जर पालकाला खिशातून दंड भरावा लागला तर नक्कीच पालक त्याच्यावर जागृत होतील किंवा नाही, याच्यामुळे आपल्याला पण दंड बसताय. आणि विद्यार्थ्याला आणि म्हणजे प्रॉपर वे पालकांनी सूचित केलं पाहिजे की बा हे रस्ते सुरक्षा नियम का आहे, त्याबद्दल त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वतः त्यांनी आदर्श ठेवला पाहिजे. हेल्मेट व नियमाचे पालन केले तर नक्कीच अशा घटना शाळेच्या परिसरात किंवा कोणत्याही साईडला स्टंट करणे हे करणे त्याच्यापासून नक्कीच आपण त्याला वाचवू शकतो. त्याच्यासाठी पालकांनी स्वतः आदर्श घेतला पाहिजे. गरज नसताना दुचाकीचा वापर कशाला. जर जवळपास असेल तर त्यांनी स्वतः सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचाही वापर करावा. आणि वेग मर्यादा काय आहे ते शाळेच्या परिसरात कशी वापरली पाहिजे त्याची सुद्धा काळजी पॅरेंट्सनी घेतली पाहिजे आणि त्यांनी तसं सुचवलं पाहिजे. आजकाल मित्रांसोबत 3 सिटिंग जातात, स्टंट करतात, ते नक्कीच त्यांना कुणाला तरी इम्प्रेस करायचं असते. तर तशा प्रकारचे आम्ही पण शाळेत वारंवार वर्कशॉप घेतो, पालक मीटिंग घेतो आणि त्याच्या ते पालकांना पण सुचवतो, विद्यार्थ्यांना सुचवतो. रिसेंटली आम्ही पोलीस रेझिंग डेच्या थ्रू मधून आम्ही अवेअरनेस प्रोग्राम केलाय, पण कुठेतरी पालक अवेअरनेस नाही आहे. जेव्हा पालक मध्ये अवेअरनेस येत नाही, विद्यार्थ्याच्या हातामध्ये गाडी आम्ही बोलतो, आम्ही सांगतो, पण त्याच्यात काही फरक नाही पडत. पालक बिनधास्तपणे गाड्या देतात, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि पोलीस डिपार्टमेंटला जसं पार्किंग एरियामध्ये जर वाहन पार्क आहे तर शाळेच्या भोवताला म्हणजे नक्की शाळेच्या विद्यार्थ्याच्या 10 पैकी 5 गाड्या असणार, तर त्याच्यावर कुठेतरी कारवाई झाली तर पालक आणि विद्यार्थी दोन्ही जागरूक होईल आणि तिथून हा प्रकार थांबला. नाही, प्राचार्य मी आपल्याला सुचवेन, आपण याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्याला जर दिसतंय की कोण मुलगा कोण बाईक घेऊन येतोय, आपण किती वेळा पोलिसांना हे कळवतात. सर आम्ही वारंवार आपले जे तिथे सुपरवायझर्स असतील त्यांना आपण तिथे का नाही लावत ड्युटीला? सर आम्ही ड्युटीला लावतो. आमचे पीटी टीचर जे असतात फिजिकल एज्युकेशन ते लोक पण बाहेर असतात ड्युटीला. का ते काही विद्यार्थी थोडे दूर पण पार्क करतात. म्हणजे जसं शिक्षक दिसले की ते थोड्या वेळ थांबतात, गाडीला हात नाही लावला, एक अर्धा तास गेला, शिक्षक आतमध्ये गेले का ते घेतात. तरी सीसीटीव्हीच्या फुटेज मधूनही काही आम्ही पार्किंग मध्ये जे विद्यार्थी गाडी काढताना बघितले, त्यांच्या पालकांना बोलवलं, त्यांच्या पालकांना पण सूचित केलाय, तर थोडा फरक पडलाय. म्हणून की शाळेचे असं आहे, शाळेचे प्राचार्य आणि जवळचं पोलीस स्टेशन यांच्यामधला किंवा ट्रॅफिकचे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ डेली आपण संपर्क करायला पाहिजे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांना ह्या काय ज्या गोष्टी आहेत त्यांची वारंवार माहिती द्यायला पाहिजे. देतो सर, आम्ही वारंवार असते, त्यांच्याशी संवाद असते. काळे सर तुमचा माईक बंद आहे. काळे सर माईक बंद आहे. सर माझ्याकडे आता 6 रिपोर्ट असे आहेत की त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे की पहिली जबाबदारी ही कॉलेजची असली पाहिजे. कॉलेजमध्ये जर 300 मुलं येत असतील सर, तर त्या 300 मुलांपैकी किती मुलांकडे लायसन आहे. आता परत सर ती आपली भारतीय सिस्टीम लायसन काढण्यापासून ते लायसन देण्यापासून घरी त्या म्हणजे सगळे विषय त्याला इतके आळसमय आहेत की आपल्या भारतामधल्या असणाऱ्या सगळ्या जुन्या चालीरीतीप्रमाणे हे लायसन आणि या सगळ्या प्रक्रियेचं पण आहे सर. कॉलेजचा काही संबंध नाही सर. कोणतंही कॉलेज त्या मुलांकडं कोणती बाईक आहे, कोण स्टंटबाजी करते, कोण मरते याच्याकडे कॉलेजला काही देणे घेणे नाहीये. मोठे जेव्हा प्रकार घडतात, कॉलेजवर दगडफेक होते, तेव्हा कॉलेज म्हणजे मी सर आहेत म्हणून त्या कॉलेजचं उदाहरण देत नाही, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 350 कॉलेजपैकी सर मोठ्या 350 कॉलेजमध्ये जिथे 4000 आणि 5000 संख्या आहे त्यांनी अजूनपर्यंत कोणी कंप्लेंट अशी नाही केलेली आहे की आमच्याकडे गतिरोधक बसवा, आमच्याकडे मुलांकडे लायसन नाही आहेत, आमच्याकडे मुलांची स्टंटबाजी होते. सर कोणी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. 1-2 जीव जेव्हा जातात, लोक दगडफेक जेव्हा कॉलेजवर करतात, तेव्हा यांना जाग येते की आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे, हा विषय गंभीर आहे. अत्यंत खेदजनक विषय आहे. म्हणजे जशी अनास्था पोलिसांकडे आहे, पोलिसांना काही देणं घेणं नाहीये. एक सर त्यांचं टार्गेट दिलेलं असतं त्या वसुली करण्यासंदर्भात, वसुली इंडस्ट्रीज तर टार्गेट की एवढं टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्याच्या मागे पण अनेक 100 वेगवेगळे कामगार आहेत. म्हणजे आपण ते रिपोर्ट आणि ते संदर्भ वाचले तर वेडे होऊन जाऊ की हा कायदा आहे का काय शाणपण आहे, गाढवाचा कायदा आहे का माणसाचा कायदा आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वसामान्य माणसाचं कोणाला काही देणं घेणं नाही अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार, माणसं जेव्हा 2-3 मोठ्या अशा घटना घडतात, जसं आता त्या मॅडमनी सांगितलं की ती घटना घडली म्हणून ते पुढे आले आणि त्यांनी काम उभं केलेलं आहे. ही घटना घडू नये या संदर्भामध्ये जर आपण पुढाकार घेतला असता तर हे झालं नसतं. इतकं सोपं आणि सोबर आहे. मुंबई सारखं तुम्ही काय झालं आता आपल्याला आई वडील बाहेर असतात, आपल्याला आपल्याला कल्पना असेल की पूर्वी एक रोड सेफ्टी पोलीस म्हणून असायचे.
हो, RSP म्हणायचे त्यांना. बरोबर. आता झालं असं आहे की पालक म्हणतात की आमचा मुलगा त्याला तुम्ही शाळेच्या समोर पोलीस किंवा पोलिसांच्या मदतीला म्हणून उभं करता का? हा हो, आमच्या स्टेटसचा प्रश्न आहे. हो, म्हणजे आता याच्यामध्ये काय पूर्वी सगळी मुलं तिथे उभी राहायची, त्यांना स्वतःला त्याप्रमाणे चांगली शिस्त लागायची. ती सगळ्या रांगा लावायची, वाहनांना बरोबर योग्य मार्गदर्शन करायची. अगदी छोटी-छोटी मुलं असायची हो. आणि इतकं उत्तम काम करत होती ठिकठिकाणी. आता ह्या नव्या शाळांनी ते बंद केलं. त्या म्हणले, "नाही, आमच्या इथे हे RSP आम्ही येऊ देणार नाही, आम्हाला नको." हो. तर आता मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्यावेळेला पोलीस आयुक्त होतो, त्यावेळेला जवळ 1,00,000 मुलं ही माझ्याबरोबर RSP म्हणून ठिकठिकाणी काम करत होती आणि ती अत्यंत अभिमानाने करत होती. त्यांची आम्ही वारंवार परेड घ्यायचो, त्यांना बक्षिसं द्यायचो आणि त्यांनाही आनंद वाटत होता. हे जे काही समाजामध्ये आता एक नवीन असं कलुषित हे तयार झालेलं आहे, की रस्त्यावरती आपण काही सार्वजनिक काम करणं म्हणजे गैर आहे आणि जे आपल्या स्टेटसच्या खाली आहे. हा एक चमत्कारिक प्रकार आता नवीन नजरेला यायला लागलाय. सर, चमत्कार वगैरे म्हणायची काय गरज नाही सर. जे होते ते डोळ्याने होऊ द्यायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणाला शाळांपण शिकवायचं आणि कोणीतरी चांगलं सहभागी व्हावं असं काही परिस्थिती राहिली नाही सर. आणि या शाळा कॉलेजमध्ये ज्या ज्या ठिकाणी सर हे प्रकार घडतायत ते 100% धंदेवाईक आहेत सर. त्यांना काही देणं घेणं नाही, कोणाचा जीव गेला काय आणि कोणी काही गेले काय. पोलिस म्हणतात की आमची ही चौकट आहे, आम्ही त्या चौकटी बाहेर काम करणार नाहीये. एखादा जेव्हा जीव जातो तेव्हा तुमच्या आमच्यासारखा माणूस सर अरे बापरे हे काय झालं म्हणतं आणि पुढे जातं सर. इतके माणसाला संवेदना राहिलेल्या नाहीयेत. कोणाला चांगुलपणा घडून आणायचं नाही सर, अशी परिस्थिती झालेली आहे. तुमच्या घरातलं कोणी गेलं तर तुम्हाला वाईट वाटते, एवढं मात्र खरं आहे. पण ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि हा विषय गंभीर होत चाललाय. दरवर्षी 20% हा प्रकार वाढतोय सर. प्रत्येक कॉलेजच्या भागामध्ये मुलं मरायची आणि स्टंटबाजीच्या माध्यमातून हातपाय तुटायचे इतके प्रकार गंभीर होत आहेत. माझ्याकडे काही काही केस स्टडीज इतक्या गंभीर आहेत की एकच मुलगा आहे आणि त्याचा पाय तुटलेला आहे, तो घरात आयुष्यभर तो घरात राहणार आहे आता, आणि त्या आई वडिलांनी काय करायचं, असे सगळे प्रश्न आहेत. मग याला गतिरोधकापासून पोलिसांच्या चापापासून ते कॉलेजच्या नियंत्रणापर्यंत हे सगळं जर असतं तर ही परिस्थिती त्या कुटुंबावर आलेली नसते. अशी हजारो कुटुंब आज महाराष्ट्रामध्ये आहेत. याला जेवढे पालक जबाबदार आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पोलीस जबाबदार आहेत. परिस्थिती वाईट आहे म्हणून आपण हात टेकून चालणार नाही. आपल्याला परिस्थिती सुधारायलाच पाहिजे आणि ती परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे आणि सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाहीये, कोणाकडे बोट दाखवायचं नाहीये. का आता न्यायालयाकडे नेलं तर न्यायालय म्हणतात अरे हे ते लहानच मुलं आहे, त्याला तुम्ही कशाला इथे आणलं, त्याला 2 काय निबंध लिहायला सांगा. तर हे न्यायाधीश म्हणतात. अशा प्रकारे न्यायाधीश बघत असतील. पोलीस व्यवस्थेवर आपण बोलू नये सर, तसं न्याय व्यवस्थेवर बोलू नये सर. अशी परिस्थिती झालेली आहे. आपण न्याय व्यवस्थेवर न बोललेलं बरं सर. म्हणजे पूर्वी आपण डिस्ट्रिक्ट पोलीस न्यायाधीशाचा अमान होणार नाही असं बोलत होतो. आता त्याची काही भीती वाटत नाही सर. परवाचा निकाल तर तुम्ही ऐकला असेल की जोपर्यंत तुम्ही 7 फेरे घेणार नाही तोपर्यंत तुमचा विवाह होणार नाही, नोंदणी पद्धतीने विवाह करू नये, असं न्यायालयाचं हे सर. आता कुठं चाललो आपण आणि काय अशी परिस्थिती झाली आहे. स्वप्नील, खरं तर मी येतोय याच्याकडे. अशी आपले वरिष्ठ पत्रकार पुण्यावरून जोडलेत आपल्यासोबत आशिष तिवारीजी. आशिष जी, खरं तर तुम्ही बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी पत्रकारिता करताय. आपल्यासोबत खरं तर आता जे महत्वाचे संदीप गिल सर जोडणार होते ते जॉईन होऊ शकले नाही आतापर्यंत. आशिष जी, मला सांगा की पुण्यामध्ये जे पोर्शेकार प्रकरण झालं त्याच्यानंतर ही पुणे म्हणजे असं एक शहर झालंय की पुण्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये एक वर्ग जो आहे विद्यार्थ्यांचा, तर त्या ठिकाणी स्टंटबाजीचे प्रकार खूप घडतायत. काय सांगा? पोर्शेकार प्रकरण हे साधारणपणे 19 मे 2024 रोजी हे पुण्यामध्ये घडलं. हे प्रकरण पुण्यामध्ये घडल्याच्या नंतर आजपर्यंत कमीत कमी अंदाजे अप्रॉक्सिमेटली आपण आकडा घेतला तर अल्पवयीन मुलांचा अपघात असेल किंवा अल्पवयीन मुलांवरती ट्रॅफिकच्या कारवाया असतील, ह्या शेकडो आणि हजारो पद्धतीने कारवाया झालेल्या आहेत. मी दीक्षित सरांचं मुद्दाम या ठिकाणी नाव घेईन की मगाचपासून आणि सरांशी बोलल्यामुळे बरेच दिवसांनी बरेच वर्षांनी बोलतोय, त्याच्यामुळे बरं वाटतंय. कारण की सरांचा अनुभव मला असा आहे की सर डिपार्टमेंटमध्ये असताना सरांनी डिपार्टमेंटच्या बरोबर काम करत असताना एक पॅरलर सिस्टीम एक उभी केली होती की जेणेकरून आपल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवरती ताणतणाव येऊ नये आणि पोलीस मित्र संकल्पना जी आहे ही अतिशय उत्तम पद्धतीने त्यावेळेला काम करत होती. पोलिसांबरोबर राहून पोलिसांच्या सोबत एकमेकांना सहकार्य करून लोकांमध्ये अवेअरनेस कसा आणायचा, किंवा सरांनी जो मगाशी उदाहरण दिलं की स्कूल कॉलेजेसचे कार्यक्रम व्हायचे,
मुलं रोडला थांबायची, बॅनर फ्लेक्स घेऊन लोकांना सांगायची गाडी लाईन मध्ये घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आता बंद झालेल्या आहेत. राहिला प्रश्न मूळ मुद्द्यावरती येतो की आत्ताची परिस्थिती अशी आहे की पोलीस यंत्रणेवरती ताणतणाव एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. जसं काळे सरांनी मगाशी सांगितलं की आता जर पोलीस मित्र घ्यायचे असतील तर संघ आणि भारतीय जनता पार्टीची परवानगी घेऊनच आपल्याला घ्यावे लागतील अशी परिस्थिती आहे. एकीकडे दुसरीकडे विषय असा आहे की हा एक नवीन मोडच किंवा हा एक ट्रेंड असा आलेला आहे की 17-18 वर्षांच्या मुलांनी ती यामा स्प्लेंडर गाडी घ्यायची, त्याला ते सायलेन्सरची फटफटी करायची आणि ते काहीतरी वाकड्या तिकडे बसून गाडी चालवायची, फिरायचं कॉलेजमधनं, रस्त्यांवरती फिरायचं. हे सगळं करत असताना पोलीस हा एकमेव घटक असा नाहीये की त्यांनीच ह्या सगळ्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी असं सांगेल की जसं दीक्षित सर म्हणतायत की एक पॅरलल सिस्टीम आपण उभं केलं पाहिजे किंवा जी लोक आता ताईंचं त्या ठिकाणी मुंबईमध्ये काम चांगलं आहे, हे सिस्टीम जोपर्यंत आपण उभं करत नाही तोपर्यंत पोलीस यंत्रणा आणि समाजावरती जो ताणतणाव राहणार आहे तो ताणतणाव असाच राहिला तर हे प्रकरण अजून गंभीररित्या होईल. कारण की कुठल्याही आई वडिलांना आत्ताच्या परिस्थितीमध्ये नोकरी करत असताना त्यांना स्वतःसाठी वेळ नाहीये. पोरांजवळ बसायचं, तू गाडी, आपण कितीही कायदे केले कितीही तरी सुद्धा ते इम्प्लिमेंट होणं अवघड आहे. जसं काळे सर मगाशी म्हणाले की कायदे केले तर ते अवघड होईल. पण मी आपल्याला एवढं सांगेन. मला जाऊया आपण विजय कदम मॅडमकडे. विजय मॅडम, नाही, एक मिनिट. या पद्धतीने विजय एक मॅडम मिनिट, खरं तर एक मिनिट मी हा. जरा एक असं वाक्य बोलतो हा, की बोला. याच्यासाठी आशिषजी आणि सगळ्या आपल्या मित्रांनी या आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते कुठल्याही लेव्हलचे असोत, त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे तुम्ही असा मेमो द्या किंवा मेमोरेंडम मागा की आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी पोलीस मित्र पाहिजेत. अशी आपण एक सुरुवात जर करायचा निश्चय केला तर मला वाटतं त्याच्यातून थोडासा फरक पडू शकेल. येस विजय, ते आपण बोला. बिलकुल बिलकुल. सर मगाशी काळे सर बोलल्याप्रमाणे विषय तर मी तेव्हापासून ह्याच गोष्टीची सुरुवात केलेली आहे जेव्हा ऍक्सिडेंट घडला. पण मी एका सिस्टमने काम केलेलं आहे. ही सिस्टम महाराष्ट्रापर्यंत पोहोचवावी यासाठी माझा प्रयत्न होता. सुरुवात अशी केलेली की ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला आपण ट्रॅफिक पोलीस डीसीपी साहेब, सीपी साहेब यांच्यापर्यंत आणि दीक्षित साहेबांना या गोष्टीची कल्पना होती. साहेबांचं मार्गदर्शन वेळोवेळी मला असतंच. पण ज्यावेळेला ह्या गोष्टीला मी ह्याच्यामध्ये आणलं, प्रकाशात आणलं, त्यावेळेला आपण सुरुवात केली ज्या रॉंग साईडने गाड्या येतात त्या कशा इथे ऍक्सिडेंट थांबतील किंवा ज्याची एक्झिट एंट्री रॉंग साईडने आहे त्यावेळेला इथे आपल्याकडे डिवायडर जे दिलेले आहेत ते कुठे आपल्याला नियोजित कसे करता येतील की ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट वाचतील. किंवा स्पीड ब्रेकर जेव्हा साहेबांनी इथे पाहणी केली त्यावेळेला तिथे आपण आता कामही चालू झालं. कालच आपल्या इकडचे लोक साहेबांचे ते लोक येऊन त्याच्यावरती स्पीड ब्रेकरही लावण्यात येत आहेत. असंच जर सुजाण नागरिक आणि जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने जर पुढचं पाऊल जर टाकलं तर या गोष्टी कुठेतरी आज पोलिसांनाही मदत होऊ शकते आणि कुठेतरी या गोष्टी नक्कीच आपल्याला लवकरात लवकर याच्यावरती एक उपाय भेटेल असं मला वाटतं. दुसरं असं मला वाटेल की एक सुचवू का जरा? काय आहे, आपला एक गैरसमज असा आहे, तर आशिषजी कन्फर्म करतील ते, की स्पीड ब्रेकर झाला की तिथे ऍक्सिडेंट होत नाहीत. कालचीच पुण्यातली बिबवेवाडी म्हणून भारतीय विद्यापीठासमोरची हो, घटना आहे. रात्री 1:30 वाजता ते 57 वर्षाचे गृहस्थ येत होते. त्या स्पीड ब्रेकर नुसता नावाला होता, पण त्यामुळे ती कुठेही त्याला सायंटिफिक पद्धतीने नव्हता. त्याच्यावरती धडकून किंवा अडकून त्या माणसाचं हेल्मेट असून सुद्धा ते हेल्मेट पडून तो माणूस ते जागच्या जागी मेला. तर ही जी आपल्या मनात एक कल्पना आहे की ना की स्पीड ब्रेकर म्हणजे अपघात वाचवणं, तर तसं नाहीये. उलट स्पीड ब्रेकरमुळे अपघात वाढतात. त्यामुळे स्पीड ब्रेकर बसवा, स्पीड ब्रेकर बसवा हे आपण ठिकठिकाणी बसवून आपले अपघात वाढवतोय. आता ज्यांच्याकडे आकडेवारी आहे त्यांनी बघायला हरकत नाही की स्पीड ब्रेकरमुळे किती अपघात झालेले आहेत. पण सर ऍक्च्युली ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे तो जो रस्ता आहे त्या ठिकाणी त्या चारही बाजूनी शाळा आहेत, कॉलेज आहे आणि तो जो रस्ता चालू आहे त्या 3 आणि 4 शाळांच्या मध्ये त्या रस्त्यावर एकही स्पीड ब्रेकर नाहीये. तिथे रोजच्या लोडिंगच्या गाड्या जातात, खूप काही स्पीडने गाड्या जातात. जे स्टंट मारणारी मुलं आहेत 4 ट्रिपल शीट 4 शीट घेऊन ती गाड्या स्पीडमध्ये चालवतात. या कारणास्तव आपण ट्रॅफिक सिनियर पीआय जे आपल्या इथले आहेत अजय भोसले साहेबांनी इथे पाहणी केली. ज्याप्रमाणे काकडे साहेबांनी त्यांना सूचना दिल्या होत्या तर त्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी तिथे हव्यात त्या गोष्टीची मागणी करतोय आपण. म्हणजे असं म्हणत नाही की स्पीड ब्रेकर लावलेच गेलेत पाहिजेत आणि स्पीड ब्रेकरनी आपले अपघात थांबतील, पण त्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आहे. एक गोष्ट अशी आहे की सर
त्या वयामध्ये आलेले कोणतेही मुलं स्टंट करण्याशिवाय थांबणार नाहीत, हे काळ्या दगडावरची नाही रेष आहे. थांबणार. याला ब्रह्मदेव खरंय, पण खरंय. मोडू शकत नाही. एक बाब. पालक कामामध्ये असतात, त्यांना कोणी समजावून सांगत नाही, ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, फील्डवर असणारे पोलीस आणि शाळा आणि सुजाण नागरिक याच्यामध्ये मार्ग काढू शकतात. जसं महाराष्ट्राला दीक्षित डाएट प्रसिद्ध आहे, तसं दीक्षित पोलिसांची स्टाईल सुद्धा आता या सरकारला करायची गरज आहे असं मला वाटतं. गरज आपण आहे. याच्यावर 4 तास जरी बोललो तरी विषय हाच आहे की सर्वसामान्य माणसांनी पुढाकार घेऊन यासाठी मदत केली पाहिजे. पोलीस प्रत्येका ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि सरकारला कोणत्याही काही देणे घेणं नाहीये, अशी सगळी एकूण परिस्थिती आहे. स्वप्नील. अगदी सर, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगलात की ज्या पद्धतीने एखादा मुलगा ज्या बापाकडे भरमसाठ पैसा असतो आणि गाडीला जेव्हा त्यांनी काही सजावट केलेली असते, त्याला सायलेन्सर बसवलं असतं, तर तो सायलेन्सर वाजवण्यासाठी तो गाडी जोरातच घेऊन जातो आणि त्यामुळे हे थांबवण्यासाठी खरं तर प्रयत्न होणं गरजेचं आहे. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. अगदी शेवटचा एक मिनिट आपण घेऊया. दीक्षित सर, हा उपक्रम म्हणजे ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये एक उपक्रम सुरू झालाय की लहान मुलं जे आहेत त्यांना पकडून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणं आणि कारवाई करणं, हा उपक्रम खरं तर महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नाही, मी म्हणेन की याचे आपण व्हिडिओ तयार करा, की कशा प्रकारे पोलीस मित्र मदत करतायत आणि त्यामुळे कसा परिणाम होतोय. आणि दुसरी बाजू दाखवा, की जिथे पोलीस मित्र नाही आहेत, त्या ठिकाणी कसे अपघात होत आहेत आणि आता जसं संदीपजींनी सांगितलं तसं कसं त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या पालकांना, त्यांना स्वतःला कसा त्रास होतोय. अशा दोन्ही बाजू दाखवणारे व्हिडिओज आपण तयार करा. त्यांना जी काही लागणारी टेक्निकल मदत असेल, ती मी महासागरला विनंती करतो, की तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना प्रोत्साहन किंवा पाठिंबा द्या. त्याचा खूप परिणाम होईल. अगदी अगदी सर मी 2 मिनिटं थांबवते प्लीज. ऍक्च्युली आपण भारंबे साहेबांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी काकडे साहेबांना या गोष्टीबद्दल कल्पना दिली की मी जनजागृती मोहीम आता राबवत आहे प्रत्येक शाळांवरती. तर कौतुक वाटेल की आज याच्यासाठी पुढाकार घेतलेला एमएनआर चे जे प्रिन्सिपल आहेत प्रशांत बुकावर सर, तर यांनी सर्वप्रथम सांगितलं की ही जनजागृती मोहीम आपल्या शाळांपासून चालू व्हावी. ती जनजागृती मोहीम अशी असणार आहे, पालक आणि विद्यार्थी हा संवाद असणार आहे आणि आपल्या डीसीपी साहेबांकडनं त्यांच्या 3 वाहनं म्हणजे जे आहेत ती आणि त्यांचा स्टाफ ट्रॅफिकचा अहो त्यावेळेला ताई, त्या हे कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी. नवी मुंबई पुरतं करून चालत नाही. हे महाराष्ट्राचा विषय आहे. तुम्ही नवी मुंबईला तुम्ही काम करताय, तुमच्या कळंबोली करताय, तुमचं तर स्वागत आमचा आहे. प्रयत्न हाच आहे की आमच्यासारखे बाकी पण लोकांनी अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये रोज कितीतरी जीव जातात या मुलांचे, याच्यावर आपण नक्कीच प्रबोधन नक्कीच करतोय आणि तुमच्यासारख्या महिला पावलोपावली नाहीयेत महाराष्ट्रामध्ये, कोणी सुद्धा नागरिक नाहीयेत. मग तुमचं अभिनंदन की तुम्हाला अजून कोणा पक्षाचं लेबल लागले नाही, तुम्ही चांगलं काम करू शकता, पण परिस्थिती फार वाईट आहे. आपण चर्चा करतोय त्याच्यापेक्षा अर्धा टक्का पण पुढे येत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. आणि आपण कायद्याचा विचार जर केला, वेगवेगळ्या देशाचा एकूण अनुमान काढलं, तर आपल्याकडे कायद्याची भीती कोणालाही नाही अशी परिस्थिती आहे सगळीकडे. म्हणजे तुम्ही सिंपल गोष्ट आहे, आपण पोलिसांकडे पण येऊया. पोलीस माणूसच आहे शेवटी, यंत्रणा नाही, काही नाहीये. एक्झॅक्टली पोलीस गाडी पकडल्या तो त्याच्या वडिलाला फोन लावून देतो, आमदारला फोन लावून देतो, खासदारला फोन लावून बरोबर देतो. त्या पोलिसांनी काय करायचं, अशी परिस्थिती निर्माण आहे ना. नक्कीच पोलिसांनी पावती फाडून पुन्हा फोन घ्यायचा हातामध्ये. पोलीस असं करत नाही. पोलीस पण फार हुशार. पोलीस फोन घेतो, हा साहेब आपलाच आहे, मी सोडतो म्हणून पोलीस सोडून देतो. सगळीकडे प्रोत्साहन देण्याचं काम होते आणि याला सगळ्यात जास्त प्रोत्साहन मिळते राजकीय पक्षाकडून. अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधलं चित्र अत्यंत वाईट आहे. म्हणजे दीक्षित साहेब समोर आहे, मी फार छोट्या छोट्या गोष्टीवर बोलत नाही, त्यांचा आदर राखून बोलतो, त्यांना मी फार जवळ अनुभवलंय. पण महाराष्ट्रातली परिस्थिती अजिबात चांगली नाहीये. पोलिसांची म्हणजे हाताळणाऱ्या पोलिसांना ना, तर तुम्ही एकदा जाऊन भेटा, त्यांना 5 मिनिटं बोला, ते म्हणतील बाबा ही नोकरी न केलेली बरी, मी माझ्या घरी सुखाने खातो, अशी परिस्थिती आहे. पण साहेब दीक्षित सरांनी एक गोष्ट सांगितली त्यावेळेस, ते म्हणाले होते की आपण हातावर हात ठेवून चालणार नाही, आपल्याला सगळ्यांना याच्यात उतरावं लागेल आणि कोणीतरी शिवाजी बाजूच्या घरात जन्मावं असं वाटतं, अशी परिस्थिती नाहीये. आपल्याला स्वतःला करावं लागेल आणि यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. स्वप्नील. अगदी खरं तर आपल्याकडे प्रशांत बुक्कावर सर जे आहेत, प्राचार्य आहेत. सर, तुम्हाला एकच प्रश्न की जसं दीक्षित सरांनी सांगितलं की शाळेपासून ही सुरुवात व्हायला पाहिजे, कारण आपण जरी म्हणतोय तरी विद्यार्थी हे शिक्षकांचं जास्त ऐकतात पालकांपेक्षा. जर तुमचा काय प्रयत्न असेल या सगळ्या गोष्टीला थांबवण्याचा? शाळेपासून नक्कीच सुरुवात व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही शाळेमधील पालकांशी संवाद साधून आणि जे काही एक्सपर्ट असेल याच्या फील्डमध्ये त्यांची व्याख्याने ठेवून
नक्कीच विद्यार्थी आणि पालकांमध्ये आम्ही तो संवाद घडवून आणू आणि याच्यावर काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन काढू आणि त्यामध्ये पॅरेंटला सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व्ह करू. माझे शिक्षक आहे, शिक्षकांना आम्ही सर ह्या कार्यामध्ये नक्कीच उतरू आणि का थोडाफार का नाही, थोडाफार का आमचा सहभाग नाही, पण आपण ही क्रांती महाराष्ट्रात घडवून आणण्याचा प्रयत्न करू. आशिष सर, मी तुमच्याकडे येतोय. शेवटचा एकच मिनिटं फक्त. आशिष तिवारीजी, काय वाटतं तुम्हाला यावरती जनजागृती कशी व्हायला पाहिजे? माझ्या मते जनजागृती ह्याच्यावरती पालकांपासून सुरुवात झाली पाहिजे. परंतु मी अजून एक आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून एक नक्की सल्ला देईन की दीक्षित सरांनी परत एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा पुढाकार घेऊन पोलीस मित्र ही जी संकल्पना जी आहे ती आपण परत एकदा आपण वरिष्ठ अधिकारी आहात तर आपण आपल्या खात्यातल्या लोकांना जर हे सुचवलं किंवा असं अशी मागणी होत आहे, आम्ही तर मागणी करूया मीडिया कर्मचारी किंवा माध्यमातून. त्यांची लाईफ इतकी आनंदाने जगतायत, माझी विनंती आहे त्यांना जगू द्या. नका इकडं फार दलदल आहे, नाही तर त्यांना भाजपामध्ये पक्ष प्रवेश करावा लागेल, अशी परिस्थिती होईल. नाही, सरांनी राबवलेली संकल्पना ही खूप उत्तम होती, त्याच्यामुळे सगळ्यांनी मागणी करत राहावी. कधी त्याला फळ येईल ते येईल, बिलकुल म्हणून आपण सोडायचं नाही. बिलकुल सर, बिलकुल. जी सर. पण सर स्वप्नील सर मी एक जाता जाता बोलेल सर, स्वप्नील सर. हा, जाता जाता बोलेल की काळे सर जसं म्हणजे मी मागासपासून सरांचे विचार ऐकतेय, पण मला एक जाता जाता वाटते की आज जो विषय आपण घेतला होता हा एक फक्त एक पालक चुकतात कुठे आणि स्टेटस आणि स्टंट, तर इथे मला कुठेतरी वाटते नक्की तुमची भूमिका योग्य असेल सरकार वगैरे ह्या गोष्टीसाठी, पण मला वाटते की प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक कुठलाही विषय घ्या तो एक पालक आहे आणि पालक कुठे चुकतात या गोष्टीवरती मला वाटत होतं की ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी पुढे आणाव्यात. काळे सर, जाता जाता मी तुमच्याकडे येतोय. खरं तर तुम्ही खूप पुस्तकं लिहिलेली आहेत, खूप म्हणजे तरुण वर्गांना जागृत करण्याचं काम तुम्ही केलंय. तुम्हाला काय वाटतं, एक वरिष्ठ पत्रकार म्हणून की काय केलं तर मार्ग निघेल? असं आहे की प्रत्येक माणसाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. कोणतं सरकार, कोणते दीक्षित सर तुम्हाला वाचवायला येऊ शकत नाहीत. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत. प्रत्येकाने जागरूक राहणं फार आवश्यक आहे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी त्या भागातला पोलीस आहे, मी त्या भागातला पोलीस अधीक्षक आहे, मी समाजसेवक आहे, मी पत्रकार आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे आपण अनेक वेळा पाहतो की जेव्हा खूप गर्दी होते आणि पोलिसांना ती गर्दी कंट्रोल होत नाही, एक कोणीतरी शहाणा माणूस उतरतो आणि पोलिसांना मदत करतो. तीच भूमिका आहे सगळीकडे. आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी आहे असं समजून रस्त्यावर उतरलं पाहिजे, तरच या गोष्टीला ब्रेक लावतो. आणि तरुण वर्गाला साधी सोपी भाषा कळत नाही, त्यांना पोलीस भाषामध्ये सांगावं लागतं. हे पालकांना पण सांगावं लागतं, सगळ्यांना सांगावं लागतं. ती भूमिका घेऊन प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. आणि या डिबेटमध्ये आता जे सगळेजण सहभागी झाले त्या प्रत्येकाला पोटतिरीकडनं एवढंच वाटते की तरुणाईचा जो उत्साह आहे तो एका कंट्रोलमध्ये राहून त्याला आळा बसावा आणि होणारी जीवितहानी टाळल्या जावी, पोलिसांना मदत व्हावी. धन्यवाद सर. सगळे आपण ह्या कार्यक्रमात सहभागी झालात. खरं तर अशाच पद्धतीचे कार्यक्रम महासागरच्या माध्यमातून आम्ही वारंवार घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि जनजागृती व्हावी हीच महासागरच्या माध्यमातून इच्छा. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.